बाप्पा मोरया 2024च्या मे महिन्यासाठी आम्ही सुट्टीमध्ये गावाला चाललेलो आहोत आणि आमची पॅकिंग झालेली आहे. शर्विल पण रेडी आहे. शर्विल रात्रीचे वाजले 12 आणि ट्रेन आहे 3 तास लेट. अगोदर कळल्यामुळे आम्ही घरातून लेट निघतोय है ना. चला आता ट्रेनला भेटूया आता. गणपती बाप्पा फायनली आमची ट्रेन आलेली आहे. जवळपास 5 तास लेट. 3:45ला आलेली आहे ट्रेन सकाळी. चला गावाला जाऊ. फायनली घरी पोचलेलो आहोत. दुपारचे 4 वाजलेत. गाडी 10 तास लेट आणि गाडीचा प्रवास 7 तासाचा. 17 तास 18 तास लागलेले आहेत. आणि शर्विल एकदम झोपेच्या मूडमध्ये आलेला आहे. कुठे गेला तो शर्विल? कुठे आला तू सांग? कुठे आला? बघतोय सगळं, सर्वे करतोय सगळीकडे है ना. शर्विल भुकेलेला आहे. आल्या आल्या जेवायला सुरुवात. हां आता फणसाचे गरे खायचे. मागे फोडलेत नानांनी. चला फणसाचे गरे खायला. चला शर्विल फणसाचे गरे खायला. चला 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 चला. नानांनी गरे फोडलेत. ये लवकर. हे बघ आलेला फणसाचे बरे. 4 वाजता 5 वाजता पोचलो आणि 5:30ला फणसाचे गरे खायला सुरुवात आहे ना. चला काकीने सुरुवात केली मस्त खायला. शर्विल पण खाणार. वा इथं झाड पिकाय. 2 पिकलेत मस्त. आणि माऊ 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 हा थांबा. आणि इकडे हा तात्यांचा फणस भरपूर चाललाय है ना. दर दिवशी एक पिकतो म्हणते. आणि हा अक्काचा म्हणजे तात्यांच्या बहिणीचा म्हणजे आमचे आजा. हा ते भरपूर चाललाय. हा पावसात धरतो. जून जुलै गणपती पण असतो. आणि यावर्षी गडगाव आणलं आहे त्यामुळे चौतारा केला आहे मस्त. आणि कंपाऊंड रेडी आहे आपलं फुल मस्तपैकी. चला सगळ्यांनी गरे खा. सगळे गरे खायला आलेले आहेत. सगळे जमलेले आहेत. वा 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 मस्त मस्त. वा ती बघ काय सांगते. वाव गरे खाले गरे खाले सगळे. वा 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 मस्त मस्त मस्त. कडा वा वा वा. सांडू नका भाऊजी. नाही नाही सोन्यासारखा करा. सांडता खाली पिकल्यामुळे सगळे गरे पावल्याचे. आता तिथे ठेवा. हे पडतात ते त्याच्यात टाका. द्या एक तारकट खाणार मी 20 गरे. खाली पाडू नको अजिबात. काय ग काय हा वा वा गरे खाली या. असे गरे खायचे बघा मस्त. थांबा गरे कसे खायचे. हे 8ला अशी घ्यायची. 8ला खायचे ना. चला चला चला. पडणार भाऊ काय काकीचा प्लॅन बघा. आणि शर्विलला चव देतो. हा पहिली घरे घेतले हातात. चला चव उठा. प्रिया मोबाईल घे बाजूला. चलो चव. वाव काय ते वेगळं. नको नको. येस ते काय काही कसे खाते. घरे खाण्याची पंगू असले बघा. बघा कसे 60-70 घरे खात आहेत. आणि 40 वाले मुंबईला. हा आमच्या तात्यांचं फणस. आत्ता फणसाला 25 फणस आहेत है ना वरपर्यंत. आम्हाला जेवढं चढता येईल तेवढं काढतो आम्ही. बाकीचे सगळे द्यावाला है ना. वरपर्यंत अगदी वरपर्यंत. कुठे सँडल राहायला नाही तो है ना. हा अक्काचा तुडुंब भरलेला आहे. 50 फणस आहेत वरती. हे काय आम्हाला खायला भेटत नाही दरवर्षी. भाजी करून खाऊन टाकू यावर्षी लवकर लवकर. दादा आला वाचायला.
माय माय बाबूला दे मागे बसव. दे दे हां मागे नाही त्या चालवायचं. भातू खायला चल भातू खायला चल आता हे तिघे पण एका साईडचे पडले. हा का? एक नाही आला. काय झालं हो, गाडी नको गाडी दादाची ना. आम्ही आलो होतो प्रतिनिधीच्या लग्नाला. लेट झाल्यामुळे आम्हाला काय लग्न काय भेटलं नाही. पण आता वराड गेले सोलगावला. आत्ता वाजले जवळपास 5. वराड येईल 6 ते 7 वाजेपर्यंत. मग काय लग्न नाही तरी वरातीत तरी नाचू. चला वरातीला भेटूया. गेलं घे 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 कसं गेलं घे घे पकड 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 हां वरती गेलं आणि भरून रस्त्यावरून हां. तिथं वाढूच चला वाढूच ना आणि म्हणजे वाढूच कशा हे असं एवढं मग रस्त्यावरून सांगतो सांगायला पाहिजे ना बाबा. हां माऊ माऊ चढूचे माऊ भारी आहे मांजर रे तुझा. एवढा होता दुधाचा सोडा 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 हे पकड पाऊस मिली कशी इकडे इकडे कोण नसते येतात की काय. धरला आणि ते. आला करा का अम्माचा लाडू लाडू करा लाडू लाडू करा करा लाडू लाडू अम्माचं करा लाडू लाडू करा सगळे. हां वा 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 हे गोचडी आहे ती गोचडी आहे. हा झाला अम्माचं लाडू लाडू इकडे करा. हा शांत आहे हो तशी आजोबांनी शिकवलं. वा 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 वा
दुसरी दुधू दुधू तोंड लावते दुधू म्हटल्यानंतर हा अम्माचं दूध मस्त दुधू पाहिजे अम्माच्या हा ना वा हे अम्मा हे मारे तिकडे तिला जाऊ नको बाबा ती दुसरी पाठी काय या तू हात लावून दाखव अम्माला अम्मा ये ये बा अम्मा अम्मा कर सर हातला अम्माला लाडू कर अम्माला लाडू कर लाडू कर तू हात प्रिया तू हात लावून दाखव काय नाही करत बघ लाव खाजव त्याला हा ए आम्हाला घाल तर शर्विल हा शर्विल घालतोय अम्माला खाऊ शर्विल यम्मी खाना सर अम्माचं यम्मी खाणं कशा द्या घाला आम्हाला घाला दोघांनी दे त्याला पण हा आम्हाला दे आम्हाला घाल आम्हाला सांग खायला आम्हाला सांग खायला सांग आम्हाला उचल ते बाजूवर येतात ते पायावर पडलं राहू दे चल आम्हाला दे तुझ्या हातात सरकते दे आम्हाला जाई आम्हाला लाडू करा किती देतो आम्हाला तुला शर्विन दे अम्मा खाते बघ कशी हे बघ लायडे केलं मस्त चिची तुला नाही तुला दुसरा आहे सत्यनारायणच्या अतुल तेजस्वी व्रताची ही पूजा करीत आहे. रेवांची पूजा चाललेली आहे. रेवांच्या भावकीची पूजा प्रश्न या साधूबाणाने विचारल्यावर साधूबाणाला महाराज झाली आहे. कथा चालली आहे. कथा ऐकते. काय होत नाही सांगा ज्याला मुलबाळ नसेल संपत्ती संतती अर्धी गँग मोबाईल वरती तर ही सत्यदेवाच्या कृपावरून शब्दाने दूर होते असे सांगितल्यावर हा साधूबाणी म्हणाला मला देखील बरीच वर्ष विवाह झाला पण मुलबाळ होत नाही त्यामुळे या व्रताचा विधी मला सांगा. मी घरी जाईन आणि सत्यदेवाची व्रत आणि पूजा करीन असे सांगितल्यावर हा साधूवाणी आपल्या घरी आला आणि घरी त्याची पत्नी लीलावती तिला सांगू लागला की आपल्याला जर मुलबाळ झाले तर आपण सत्यनारायणची महापूजा करू. अशा प्रकारचा नवस त्यांनी. आज आहे गावचा दुसरा दिवस आणि रायवा आंबा गाड्यात चाललोय. हापूस आंबे काय नाही अवेलेबल नाही आहेत तर रायवा आंबे काढायला आमच्या कड्यावर चाललोय. बाबा आणि नाना पण आहेत बरोबर. मी घेतलाय गळ नाही घ्या बाबा आणि आहेत बरोबर. बघूया किती आंबे भेटतात. 10 मिनिटाची गाडी चढून जाऊया. काय म्हणताय जरा किती भेटतात बघूया आंबे. हापूस आंबे नाही ड्रायव्हर दिसत आहेत. हे काय घडाघडाने हां हापूस पण आहेत पण आमचे नाही ते बारीक आहेत. मी वेळ घेतला आहे नारायण कोयती बाबांनी पिशव्या. चला गाठी चढूया आता मस्त. गावठाची घाटी अर्धी चढून झाली. शेवटचा टप्पा आहे आणि आंब्यावरती एवढे आंबे भरपूर झाले. घडा निघते. चला आहे ना पण सगळे कोवळे. अजून 15 दिवसांनी भेटले असते आपल्याला. पण काय आम्ही 8 दिवस सुट्टी आलेलो आहे. 8 दिवसात जायचे. दरवर्षी 20 मे नंतर येतो आणि यावर्षी सगळी पूजा लग्न देवाचे प्रोग्रॅम एका म्हणजे आठवड्यात आल्यामुळे सगळं एक आठवड्यात सगळं आखून घेतलेलं आहे. घाटी चढून झाली आहे आणि आपल्याला आंबे झाले ते खाली हाताला नाही काढत नाही. आहे केशर आंबा आणि
झाले सगळे कोवळे कोवळे आहेत सगळे ना वरती. अजून 15-20 दिवसांनी होती. ही गाठी चढून झाली आणि आता आमचं गावठण लागलेलं आहे. गावठणात सगळे रावळा आंबे भरपूर, जे धरतील ते खायचे. ही करवंदाची झाडी. आता कोण करवंदा काढायला येत नाही, छोटी छोटी पोरं येतात. आणि पण येतो काहीतरी. करवंद किती लागली आहेत मस्त, पिकली पण आहेत है ना करवंद. हो है ना झाडी. आणि गवत पण पुरी काढायची. हे मांडवाला गवत घालायला, गुरांना गवत घालायला हे काढायचे. हे गवत दिसते कोण नाही काढते, कारण मांडव आता सगळे पत्रे झालेत ना. गवत ते गवत पूर्वी सगळे लोक एका लाईन काढून ठेवायचे गणपतीनंतर. आणि दिसतात ना सर्वात मोठी काजूची बाग आहे ती तिकडे दिसते. आमच्या खोताची बाग होती, आता अंकिता हॉटेल आहे त्याच्या मालकाला विकली सगळी जागा. ही अजून काय लावलं नाही, फक्त काजू पलीकडे लावलेत. आणि पुढे ही सगळी आंब्याची बाग आहे मोठी, खूप मोठी, म्हणजे खाली तळीपर्यंत. चला बाबा गेले पुढे, मी पण चालतो. हे दिसतंय ना, हे चाराबोरीचं झाड. दिवाळीच्या नंतर गवत वगैरे कापतात त्या होतात मस्त मस्त लागतात फळं. आणि चाराबोरं म्हणजे आपण ज्या करंज्यात टाकतो चारोळ्या, त्या चाराबोराच्या वरचं कवर खाल्ल्यानंतर जे आपलं बी असतं ते फोडून आतमध्ये घर असतं एक, ते आपल्या चारोळ्या ते आपल्या करंजीवर टाकतो ड्रायपासून. ते हे झाड, खूप सारे झाड आहेत. हे करवंद मस्त लागलेत. बापरे किती खायची, जेवढे खायला भेटतील तेवढे खाऊन घ्यायची है ना. मोठी झाडे लागली, मोठीची मोठी कसं मोठी आहेत एकदम. ती करून टाकायचा आणि खायची. ऑलमोस्ट पोचलो आहे आंब्याजवळ. आंबा दिसते मस्त आपल्याला. अरे खैर आहेत नुसते, खैर लागला ना अंगाला न बघता पुढे गेला सगळं पाळून टाकतो नुसतं राऊका. सगळं पाय हात पाट्या पाठीवरती रवखडे असतात. अरे मस्त आंबे लागले. हा वा वा. पिकाला सुरुवात झाली नुकतीच आहे, त्यामुळे आम्हाला गाडीत ठेवायची. आता बाबा साफसफाई करतात. आणि जे तयार पण झालेत वरती झाडावरती, पडलेत पण आहेत, चांदणे खाल्लेत पण आहेत है ना. का चांदणे खाल्ले हे नाही चांदकोय. इथे इथे मी दिसतो ह्याच्यात, दिसतोय का? मागे जा त्यात बघा, मोबाईलमध्ये बघा दिसतो का मी. आता मागे जा लाल मार्किंग मध्ये. हा दिसतो का बघा. हा दिसतोय. पडलेला आहे है ना. तोंडा काढतोय इतका आंबा. पिक्का आंबा पण भेटलाय मस्त है ना.
आंबे अजून भरपूर आहेत खालचे खालचे. म्हणजे आणि 8-10 दिवसांनी हे आम्ही काढले. सगळे तयार. 2 गडी होतणारे म्हणून 2 गडी खाली गेले. 8-10 दिवसांनी ना ही पहिली हळदी गोणी, दुसरी आणि तिसरी. काय माती जवळ तेवढी गोणी काढली आहे आंबे. आम्ही गावात चाललो होतो, निघालो 5 वाजले ते. गणपतांना पुढे हो मागूनच जायला पाहिजे. आंबा काय खायची आंबे काढलेले आहेत डायवळ. हा एवढे झालेत. आता सगळ्यांना जरा जरा द्यायचे, 1-1, 2-2 डझन है ना. झालेत तयार. चला म्हणजे 8 दिवसांनी पिकतील है ना. काय अळीत टाकूया आता गवतामध्ये. आंब्याची अळी लावतोय. 5-6 दिवस व्हायला पाहिजे. हे 4 दिवसापूर्वी आणलेले आणि हे आजचे ताजे. बघूया कसं होतं. 5-6 दिवसात तयार झाले पाहिजेत मुंगला द्यायच्या अगोदर आहे ना. हा चला काय होगेची मीटिंग चालली आहे. 828 शिल्लक होते. आता अजून यायचे डेब्युटी यायचे त्यामुळे टोटल इकडून मारित नाही. साधारण आता किती वाजता होतो हां काय आलं वासू ते त्या दिवशी काय जाते मथुरा बाजारी नको आणून आता घरी. सोड सोड ना वाट माझी थांबना देते दही दूध लोणी. हा नमस्कार. No.
त्यांचे सुपुत्र प्रथमेश यांचा लग्न सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्त आज सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे. त्यानिमित्त आम्हाला भजन करण्याची जी सुसंधी दिली त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच चिरंजीव प्रथमेश आणि चिसौखान दीप्ती या दोन्ही उभयतांना पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. त्यांच्या संसारात त्यांना सुखशांती लाभो अशी त्या सत्यनारायणच्या चरणी, त्या रांगेश्वराच्या चरणी प्रार्थना करून हरिनामाला भजन रूपी सेवेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभरात्री. जीवन करावे